नमस्ते. तर पहा बऱ्याच महिलांचा एक प्रश्न असतो, की आमच्याकडे गॅजेट सर्टिफिकेट किंवा जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ते अपलोड करावं लागेल का? किंवा ते लगेच लागतं का? तर बघा तुम्हाला तुमचं ज्यावेळेस पण सिलेक्शन होतं म्हणजे मेरिट लिस्ट लागते. तुमचं सिलेक्शन होईल पहा शिक्षकपदी आणि ज्यावेळेस पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्याच वेळेस तुम्हाला तुमचं गॅजेट किंवा जे मॅरेज सर्टिफिकेट आहे ते लागेल आणि हे कधी लागतं? जर तुमच्या नावामध्ये पहा बदल झालेला असेल म्हणजे तुमचं समजा लग्न झालेलं असेल आणि लग्नापूर्वीचं नाव हे तुमचं वेगळं असेल आणि लग्नानंतरचं नाव हे वेगळे आणि तुमचं टी किंवा सीटेट हे तुम्ही वेगवेगळ्या पण नावाने दिले असेल तर ते तुम्हाला म्हणजे प्रूफ करण्यासाठी की तुम्ही टी आणि सीटेट देणारी व्यक्ती आणि टेट देणारी व्यक्ती किंवा पवित्र पोर्टलमधून निवड झालेली व्यक्ती या एकच आहेत हे प्रूफ करण्यासाठी तुम्हाला ते गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट पण जोडावं लागतं. जर तुमच्या नावामध्ये कोणताच बदल नसेल म्हणजे याचा अर्थ की तुमचं सगळे डॉक्युमेंट सगळे एकाच नावाने असतील म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल 10वी-12वी असतील तुमचं जातीचा दाखला असेल किंवा टेट परीक्षा किंवा सीटेट परीक्षा ही तुम्ही एकाच नावाने दिली असेल तर तुम्हाला कोणतंही गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट लागत नाही जरी तुमचं लग्न झालेलं असेल तरी. कारण सगळे या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहेत ते तुमची एकाच नावाने असतात. फक्त काही जर डॉक्युमेंट तुमची वेगळ्या नावाने असतील तर या ठिकाणी तुम्हाला गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट लागतं. त्याच्यामुळे पण जास्त विचार न करता या ठिकाणी तुमच्या जर नावात कोणताच बदल नसेल सगळी डॉक्युमेंट एकाच नावाने असतील तर या ठिकाणी तुम्हाला काहीच लागणार नाही. जर नावात काय बदल असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट तुमच्याकडे असावं आणि ते सुद्धा लगेच तुम्हाला अपलोड करायचं नाही. तुमची ज्यावेळेस निवड होईल ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला ते द्यायचं असतं. धन्यवाद.